कला केंद्राच्या नावाखाली डान्स बार सुरू असल्याचा गंभीर आरोप सुरेखा पुणेकर यांनी केलाय। पत्रकार परिषदेत घेत त्यांनी पुरावा सुद्धा दाखवलाय। 42 कला केंद्रात डान्स बार सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय। सांस्कृतिक कला केंद्रात डान्स बार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केलाय। डान्स बारवर बंदी असताना देखील महाराष्ट्रात सर्रासपणे खुलेआम अनेक सांस्कृतिक कला केंद्रामध्ये डान्स बार सुरू असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केला। पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी थेट पुरावे दाखवलेत। राज्यातल्या 82 पैकी 42 कला केंद्रांमध्ये डान्स बार आणि डीजे सुरू असल्याचा दावा त्यांनी केला। त्यांच्या दाव्याने आता एकच खळबळ उडाली। प्रत्येक थिएटरमध्ये जामखेडला जास्त चालू आहे, बारामतीला चालू आहे, फक्त सणसवाडीला, धाराशिवला पण चालू आहे। हा, हे जामखेडची लातूरला सुद्धा डीजे चालू आहे। हे कला केंद्र मधलं आहे, हॉटेल मधलं नाहीये। आता जवळ घेऊन बघा। मग ह्या डीजे बंद करण्यासाठी फक्त शासनाने एकच केलं पाहिजे, डीजे बंद करा, नाहीतर तुमचे लायसन रद्द। एवढंच जरी केलं, 2-3 दिवस थिएटर जरी बंद ठेवले तरी डीजे बंद होईल। पण शासनाने हा उपक्रम राबवला पाहिजे, कारवाई झाली पाहिजे। कारवाई होत नाही। तर या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून। निलेश, कला केंद्राच्या नावाखाली डान्स बार सुरू असल्याचा आरोप सुरेखा पुणेकर यांनी केलाय। त्यांनी खरं तर या सगळ्या प्रकरणात महत्त्वाचे दावे सुद्धा केलेत। त्यांनी तक्रार वगैरे दाखल केली आहे का? खरं तर या संदर्भात ते कायदेशीर लढाई आता लढणार आहेत। मात्र त्यांनी सुरेखा पुणेकरांनी जे आकडेवारी दिली आहे ती पण धक्कादायक आहे। म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये 82 कला केंद्र आहेत, त्यापैकी 40 किंवा 42 कला केंद्रांमध्ये असे सर्रास डान्स बार सुरू असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। खरं तर या प्रकरणामुळे जे पारंपरिक वाद्यावर जे तिथं कला सादर केली जाते त्या कलाकारांवर आता उपासमारीची वेळ आली असं त्यांना म्हणणं आहे। आणि सर्रासपणे महाराष्ट्र झालं, महाराष्ट्रातील जामखेड झालं, बारामती झालं, या परिसरामध्ये कला केंद्राच्या नावाखाली तिथं डान्स बार केला जात असल्याचा त्यांनी आरोप सुद्धा केलेला आहे। आणि त्या संदर्भात काही व्हिडिओ सुद्धा त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेले आहेत। तसं बघितलं तर पनवेल मधले डान्स बार बंद होऊन ते आता कला केंद्रात आल्याचाही आरोप सुरेखा पुणेकर यांनी केलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आता हाय प्रोफाईल मध्ये डान्स बार जो चालत होता तो आता ग्रामीण भाग किंवा कला केंद्रांमध्ये आल्याचं आता या ठिकाणी म्हणलं जातंय। आणि त्या अनुषंगाने त्यांनी कारवाई करण्याची आता मागणी केलेली आपल्याला पाहायला मिळते। निलेश, या सगळ्या संदर्भात सुरेखा पुणेकर यांनी कुठल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेतली का? सरकारमधल्या कुठल्या नेत्यांची भेट घेतली का? या संदर्भात ते मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। मात्र अजूनही त्यांनी पाठपुरावा केला नाही। मात्र सुरुवातीला प्राथमिक लेवलला त्यांनी स्थानिक प्रशासनाला त्यांनी या ठिकाणी अर्ज केलेला आहे की तुम्ही खात्री करून यावर कारवाई करायची त्यांनी मागणी केली। मात्र काही दिवसांनंतर ते मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले। धन्यवाद निलेश या सगळ्या माहितीसाठी। तर राज्यामध्ये डान्स बारला बंदी असताना देखील महाराष्ट्रात सर्रासपणे खुलेआम अनेक सांस्कृतिक कला केंद्रामध्ये डान्स बार सुरू असल्याचा आरोप लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी केलाय। पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी पुरावे सुद्धा सादर केले।